हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चालेल, उद्या येतो मी, म्हणत साहिल फोन कट करतो. मेघा गालात हसत मैत्रीला फोन देते. घे आणि परत खोटं बोलू नकोस. त्या डोळे मोठे करत दम देत म्हणतात, आई सॉरी, मला वाटलं तुला आवडणार नाही. मी त्यांच्याशी बोललेलं. मैत्रीई तोंड पाडत म्हणते, नाहीच आवडलंय मला. तुझं असं कोणाला न सांगता त्याला फोन करून इकडच्या खबरी देणं. आई थोड्या रागातच म्हणते, आई पण मी नव्हता केला कॉल, त्यांनीच केला होता ताईच्या काळजीने, आणि मला बोलू पण दिलं नाही. तेच बोलत होते. ठीक आहे, अभ्यास करायचा असेल तर कर, नाहीतर माझ्यासोबत चल, मामीला मदत करूया. आई म्हणते, हो मी करते नंतर अभ्यास. किती दिवसांनी आपण आलो इथे. मामीच्या गप्पा आणि तिच्या हातचं जेवण दोन्ही खूप मिस केले मी. मैत्रीई लगेच तयार होत म्हणते, हो मी घरी उपाशीच ठेवते ना ग तुला, म्हणत मेघाची आई तिच्या पाठीत हलका धपाटा घालते. आई लागलं ना, किती जोरात मारतेस. मैत्रीई नाटकं करत म्हणते, लागावं म्हणूनच मारलं तुला आगाऊ. हसत त्या किचनमध्ये जातात. किचनमध्ये मस्त त्या तिघी गप्पा मारत स्वयंपाक बनवत होत्या. त्यांचा आवाज ऐकून मेघाही त्यांना जॉईन होते. मामी म्हणजे दोघींची लाडकी होती. मेघा ही स्वतःचं दुःख थोडा वेळ बाजूला ठेवून हसत त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात रमली होती. तिला कोणी सांगितलंच नव्हतं की उद्या साहिल आजोबांना भेटायला येणार आहे, कारण थोडा का होईना मैत्रीलाही तिच्या ताईचा राग आला होता. म्हणूनच ती जेवढ्याच तेवढंच बोलत होती. स्वतःहून मेघाशी बोलायलाच जात नव्हती. साहिल संध्याकाळी घरी लवकर येतो, तरी त्याला मोठ्या आईने बोलावून घेतलेलं. 3 दिवसात गावी निघायचं होतं. लग्न रीतिरिवाजाप्रमाणे होणार होतं, तर मग सगळ्यांचा मानपान करावा लागणार होता. त्याची लिस्ट बनवून गोष्टी आणायच्या होत्या. दादा आज लवकर घरी. काय रे, ऑल ओके ना? सकाळीच त्यांचं मेघाविषयी बोलणं झालं होतं, त्यामुळे थोडी काळजी वाटली तिला. सहसा तो एवढ्या लवकर घरी येत नव्हता. काम लवकर झालं म्हणून आलो घरी. तू आज लवकर कशी? साहिल बॅग बाजूला ठेवत सोफ्यावर रेलून बसतो. मोठ्या आईची ऑर्डर म्हणून आले. अंजली खांदे उडवत म्हणते, अंजली मस्त गरमागरम कॉफी घेऊन रूममध्ये ये ना, तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. साहिल तिला रिक्वेस्ट करत म्हणतो. आणि त्यानंतर, बरं आले, तू फ्रेश हो तोपर्यंत. अंजली जास्त काही प्रश्न न करता होकार देते. साहिल बॅग घेऊन रूममध्ये निघून जातो. आणि त्यानंतर थोड्या वेळाने अंजली कॉफी करून त्याच्या रूममध्ये घेऊन येते. तोपर्यंत तोही फ्रेश झालेला. आणि त्यानंतर, दादा तुझी कॉफी, अंजली डोअरवर नॉक करत म्हणते. थँक्यू. साहिल लगेच कॉफीचा एक घोट घेत डोळे बंद करून चव जिभेवर फिरवतो. मस्त झाली आहे कॉफी. तो तिच्या डोक्यावर हात ठेवत हसतो. आणि त्यानंतर थँक्यू. अंजली ही स्माईल करते. बस ना. तिला उभं बघून तो बसायला सांगतो. आणि त्यानंतर इकडे, हां बोल आता, काय झालंय? अंजली विचारते. आणि त्यानंतर, झालंय म्हणजे? मेघाची आई मेघा आणि मैत्रीला घेऊन बाबांच्या घरी निघून गेल्या आहेत. घरी त्यांचं भांडण झालं मेघाच्या बाबांशी. साहिल सांगतो, बापरे, काकींनी एवढा मोठा निर्णय घेतला? अंजली शॉक होऊन विचारते. आणि मला उद्या त्यांनी मेघाच्या आजोबांच्या घरी बोलावले. साहिल आता मेन गोष्ट सांगतो. आणि त्यानंतर, तुला अचानक का पण? अंजली कन्फ्यूज होते. त्यावर साहिल त्याचं मेघाच्या आईशी फोनवर झालेलं बोलणं सविस्तर सांगतो. ओके, म्हणजे मेघाच्या आजोबांना मेघाच्या आईने सगळं सांगितलेलं दिसतंय, म्हणूनच त्यांनी तुला भेटायला बोलावले. अंजलीला आता थोडं थोडं समजतंय. तसंच वाटतंय मला पण. साहिलही तिच्या बोलण्याला दुजोरा देतो. मग तू जायला पाहिजेस, आणि तुला जर काही हरकत नसेल तर मी आले तर चालेल का? आपण दोघे जाऊ.
त्यांच्याशी बोलून समजवू त्यांना. अंजली त्याला सुचवते, मी तुला तेच बोलणार होतो की तू पण माझ्यासोबत चल. साहिल हसत म्हणतो, चालेल, मग उद्या जाऊया आपण. बघूया काय बोलतात ते. अंजली मान डोलावते. अंजली थोडा वेळ त्याच्याशी बोलून मोठ्या आईसोबत बसून लिस्ट तयार करायला घेते. जो बारीकपणे सगळं नोटीस करत तिचे प्रश्न लाडक्या अज्जूला विचारत होती. अज्जू पण तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला समजेल अशा भाषेत देत होता. जसं त्यांनी सांगितलं की लग्नात रिटर्न गिफ्ट्स देतात, तसं मॉडर्न मॅडम डोकं चालवत म्हणाली, मला सुद्धा माझ्या फ्रेंड्सना द्यायचे. असं म्हणून ती टुनकन उडी मारत मम्माकडे धावली. मोठी आई आणि अंजली दोघी लिस्ट तयार करत होत्या. मम्मा ऐक ना, एकदम गोड सूर लावून चू मॅडम आली. बोल, अंजली भुवई उंचावत म्हणते. चिऊचा हा मस्का लावण्याचा सूर तिला ओळखीचा होता. तू गिफ्ट्सची लिस्ट करते ना? चिऊ लाडात अंजलीचा गाल कुरवाळते. गिफ्टची लिस्ट? तुला कोणी सांगितलं अंजली? आठी पाडत विचारते. अज्जूने. ते म्हणाले की हेर दिल्यावर तू सगळ्यांना गिफ्ट देणार. त्यानंतर ओके, हो देणार गिफ्ट. मग काय? अंजलीला उत्सुकता वाटली. ती नक्की काय म्हणते याची. मग मला पण माझ्या फ्रेंड्सना गिफ्ट द्यायचं आहे. प्लीज मम्मा. चिऊ म्हणाली. प्लीज प्लीज. चिऊ लाडक्या मम्माला मस्का मारत म्हणते. आणि त्यानंतर वाव, आयडिया छान आहे. अंजली गालावर हात ठेवून आपल्या लेकीचे उच्च विचार ऐकून त्याची दाद देते. मग माझी लिस्ट पण लिही ना. चिऊ एकदम तोंडात साखर घोळवून हळूहळू एक एक तिच्या डिमांड ठेवत होती. बच्चा, मी आधी ही लिस्ट कंप्लीट करते, नंतर आपण तुझी लिस्ट करू. अंजली तिचे सगळे नखरे ओळखून असते, पण आयडिया काही वाईट दिली नव्हती तिने, म्हणून तयारीही होते. नाही मम्मा, तू नंतर विसरणार माझी. सगळी लिस्ट तयार आहे, तू पटापट राईट कर ना. चिऊ हट्टी स्वरात म्हणते. बच्चा ऐक ना, अंजली म्हणते. मम्मा तू तू एक ना. तशी चिऊ पण तिचीच ॲक्टिंग करत म्हणते. अंजलीला तिची नाटकी बघून समजून चुकलेलं. मॅडम काही लिस्ट केल्याशिवाय ऐकणार नाही. बरं, एक काम कर, तू तुझी लिस्ट अज्जूकडून बनवून घे आणि मग मला दे. अंजली तिला सोल्युशन देत म्हणते. चिऊ विचार करायची ॲक्शन करत लगेच ओके म्हणते. अंजली मनातच सुस्कारा सोडते. नाहीतर बिनकामाचा मॅडमनी 1 तास घालवला असता. स्वतःच्या लेकीची सवय तिच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार. चिऊ लगेच अज्जूकडे जात त्यांना पकडत तिची लिस्ट करायला लावते. अंजलीचा अंदाज बरोबरच होता. 10 फ्रेंड्सची नावं लिहायला मॅडमनी 2 तास लावलेले. त्या फ्रेंड्सची सगळी हिस्ट्री, जिओग्राफी मॅडमने सांगितली. त्यांची कशी फ्रेंडशिप झाली, क्लासमध्ये त्या फ्रेंडचा बेंच कितवा, तो किंवा ती किती मस्ती करते, टीचरने केव्हा पनिश केलेलं, वगैरे वगैरे. फुल मेमरी कार्ड होती ती. बिचारे अंजलीचे बाबा न कंटाळता तिच्याशी बोलत ती लिस्ट कंप्लीट करत होते. रात्री अंजली अंकुशशी बोलताना त्याला सांगते की साहिलला मेघाच्या आईने उद्या त्यांच्या माहेरी भेटायला बोलावले. तुला काय वाटतं, कशासाठी त्यांनी बोलावलं असेल? मला काळजी वाटते, अंजली अंकुशला विचारते. डोंट वरी अंजली, सगळं नीट होईल. उद्या जाणारच आहात ना तुम्ही तिथे, तर तेव्हा समजेलच. आत्ताच कशाला स्ट्रेस घेतेस? त्यांच्याशी नीट बोलून त्यांना समजाव, विश्वास ठेव. ह्या मेघाला कशाचीच कमी भासणार नाही. अंकुश तिला शांतपणे समजावतो. तुझं पण बरोबर आहे. बघू आता उद्या काय घडतं ते. तू येतोस का आमच्यासोबत? मी काय बोलणार आहे त्या मोठ्या माणसांमध्ये? दादाने विचारलं म्हणून मी होकार तर दिलाय, पण काय आणि कसं बोलायचं तेच समजत नाहीये, अंजली म्हणते. आणि त्यानंतर अंजली शांत हो, दीर्घ श्वास घे बाळा. तू परीक्षेला नाही जात आहेस. तू जर इतकी नर्व्हस असशील तर साहिल पण त्याचा कॉन्फिडन्स गमावेल.
तू त्याला सपोर्ट मिळावा म्हणून जात आहेस ना, मग एवढा विचार नको करूस. सगळं चांगलंच होणार आहे. त्यांनी भेटायला बोलावलंय म्हणजे त्यांनाही कुठेतरी विश्वास आहे साहिलवर. तोच उद्या त्यांना जाणवून द्यायचा आहे. अंकुश तिला रिलॅक्स व्हायला सांगतो. तूही आला असता सोबत तर बरं झालं असतं. अंजली तरीही म्हणते. त्याचं म्हणणं पटत तर होतं, पण उद्या काही चुकीचं होऊ नये म्हणून काळजी लागून राहिली होती. मला नक्कीच आवडलं असतं, पण साहिलने विश्वासाने तुला सांगितलंय आणि एक बहीण म्हणून तुझं कर्तव्य आहे त्याच्या अडीअडचणीला सोबत राहणं. तसंही मला उद्या एक मीटिंग आहे. जास्त दिवस नाहीत राणी. सगळी कामं वेळेत करायला हवीत, तर नंतरचा वेळ मला निवांत तुझ्यासोबत घालवता येईल. आणि मी आहेच ना सोबत. काही वाटलं तर मी एक कॉल दूर आहे. अंकुश तिला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देतो. आय लव्ह यू. तुझ्याशी बोलून खरंच थोडं हलकं वाटतंय. नाहीतर रात्रभर मी उगाच एवढा विचार करत बसले असते. अंजली म्हणते. बरं चल, आता झोप, आराम कर. उद्या जायचं आहे ना? अंकुश तिला म्हणतो. हो, बाय, गुड नाईट. गुड नाईट, टेक केअर. दुसऱ्या दिवशी साहिल आणि अंजली मेघाच्या आजोबांकडे जायला निघतात. दादा, टेन्शन आलंय. अंजली साहिलला शांत बघून विचारते आणि त्यानंतर हो, मग राग आला की दुर्गेचा अवतार धारण करते ती. साहिल हसत सांगतो. अच्छा. अंजली गंभीरपणे बोलत त्याच्याकडे बघते. हसू अडवून असते. तू काय माझी मज्जा घेते? साहिल बारीक डोळे करून तिच्याकडे बघतो. तशी अंजली जोरात हसायला लागते. लवकर समजलं तुला. गप वेडी. साहिललाही हसू थांबवता येत नाही. दोघीही वेड्यासारखे हसत होते. हसत बोलत ते मेघाच्या आजोबांच्या घरी पोहोचले. साहिलने गाडी थांबवून पत्ता विचारत त्यांच्या दारावर नॉक केलं. मेघाची आई त्यांना बघून पुढे आल्या. अंजलीची आपुलकीने विचारपूस करत त्या दोघांना आत घेतलं. मेघा आणि तिची मामी किचनमध्ये काम करत होत्या. त्यांच्याच गप्पामध्ये हरवल्या होत्या त्या. मेघाची आई तिच्या वडिलांना साहिल आल्याचा निरोप मैत्रीला द्यायला सांगत साहिल आणि अंजलीला पाणी आणून देतात. मेघाच्या मामीला त्यांच्यासाठी चहा आणि खायला घेऊन यायला सांगतात. मग लग्नाची तयारी कशी चालू आहे? मेघाची आई आपुलकीने अंजलीला विचारते. चालू आहे. कितीही लक्षात ठेवून सगळी कामं केलं तरीही काही ना काही राहतच. अंजली स्माईल करत म्हणते. मेघाची मामी चहा घेऊन पुढे येते, तर मेघा त्यांच्या मागून नाश्त्याचा ट्रे घेऊन बाहेर येते. पण तिची पावलं मध्येच थांबतात. समोर साहिलवर जी तिची नजर अडकली होती, तिला तर ते स्वप्नच वाटत होतं. हो, ते तर होतंच ग. गावी आहे ना लग्न. मग तुम्ही गावी किती तारखेला जाणार आहात? मेघाची आई विचारते. हो, आता 4 दिवसांनी निघणार आहोत. दादाने पत्रिका दिली ना. तुम्ही सगळ्यांनी या. अंजली म्हणते. हो ग, नक्की येऊ. अंजली, मला तुला आणि साहिलला सॉरी बोलायचं होतं. त्या दिवशी जे हे साहिलशी वागले त्यासाठी सॉरी. मेघाची आई दोघांची माफी मागते. काकी, तुम्ही मोठे आहात. प्लीज तुम्ही सॉरी नका बोलू. मी नाही काही मनावर घेतलं काकांचं बोलणं. साहिल त्यांना म्हणतो. नमस्कार. मेघाचे आजोबा त्यांच्या जवळ येत म्हणतात. नमस्कार. अंजली आणि साहिलही त्यांना म्हणतात. आणि त्यानंतर हे मेघाचे आजोबा. बाबा, हे साहिल आणि त्यांची बहीण अंजली. मेघाची आई त्यांची एकमेकांशी ओळख करून देते. अंजली आणि साहिल पुढे होऊन त्यांच्या पाया पडतात आणि त्यानंतर खुश राहा. मेघाचे आजोबा आशीर्वाद देतात. मेघा, अगं तिथेच काय उभी आहेस? नाश्ता दे त्यांना. मेघाची मामी आवाज देत पुढे यायला सांगते. मेघा त्यांना नाश्ता देते. कशी आहेस मेघा? एवढ्या दिवसांनी तिला बघून अंजली विचारते.
मी छान आहे. मेघा हलकी स्माईल करत मागे होत मान खाली करून उभी राहते. साहिलची नजर मिळवायची हिंमत जी नव्हती तिच्यात. मेघा, तूही बस बाळा, मला तुझ्याशीही बोलायचं आहे, आजोबा तिला म्हणतात. मेघा ही मग सोफ्यावर येऊन बसते. मला माधवीने सगळं सांगितलं आहे. आता मला ते तुमच्याकडून ऐकायचे. साहिल, तुम्ही बोला, आजोबा त्यांच्या कडक आवाजात म्हणतात. आजोबा, माझं नाव साहिल महेश्वरी. माझा जन्म इकडचाच आहे, पण नंतरच शिक्षण माझं अमेरिकेतील आहे. आजोबांनी बिझनेस पाया घालून दिला. त्यांचाच वारसा आता मी पुढे चालवतोय. माझे आई वडील लहानपणीच वारले. मला माझ्या आजी आजोबांनी वाढवले आणि अंजलीला तर तुम्ही भेटलाच आहात. साहिल थोडक्यात त्याची माहिती सांगतो. पण मग तुम्ही इथे भारतात काय करत आहात? आजोबा त्याला प्रश्न करतात. आजोबा, लहानपणी माझ्या काकांमुळे आम्हाला घर सोडावं लागलं. त्यानेच माझ्या आई वडिलांना, तो एक गुंड होता, म्हणत साहिलने सगळी आत्तापर्यंतची स्टोरी त्यांना सांगितली. सगळ्यांवर एक नजर टाकत लांब श्वास घेऊन तो पुढे बोलायला लागतो. आजोबा, माझं मेघावर खूप प्रेम आहे. सगळी सुख तिला देईन, तिची आयुष्यभर साथ देईन. आता तुमचा निर्णय तिचा आहे. तुम्हाला जर माझी बाहेरून माहिती काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. माझी काहीच हरकत नाही. साहिल त्याचं मत स्पष्टपणे मांडतो. मेघा, तुझं काय मत आहे? तुला ह्यांच्याशी लग्न करायचं आहे? आजोबा तिला शांत बघून विचारतात. मेघा लगेच मान हलवत होकार देत रडायला लागते. त्याला किती दुखावलं आहे ह्याची जाणीव जी झालेली, प्रत्येक नात्यासाठी त्याला झुरावं लागलेलं आणि तिनेही तोच त्रास त्याला दिलेला. मेघा, रडू नको, समजतंय मला बाळा. तुझ्या बाबांशी एकदा बोलून बघू आम्ही. पण तरीही तो नाही ऐकला तर मग मात्र तू ठरवायचं तुला काय हवंय ते. आजोबा तिला स्पष्टपणे सांगतात. नाही आजोबा, ह्यावेळी बाबांनी नकार दिला तरी मला साहिलशी लग्न करायचं आहे. मला नाही वाटत बाबा मला समजून घेतील आणि म्हणूनच मला साहिलला नाही गमवायचं. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्यांची सोबत आयुष्यभरासाठी हवी आहे. मेघा स्वतःला शांत करत साहिलकडे बघत ह्यावेळी तिला काय हवंय ते सांगते. ठीक आहे, तर मग तुझा निर्णय झाला आहे तर मग आम्हाला कोणालाच काही ह्यात बोट दाखवण्यासारखं दिसत नाही. तू आयुष्यभर सुखी राहावी हीच आमची इच्छा आहे आणि ती माझ्या अनुभवावरून खात्रीनिशी सांगतो. साहिल तुला ते सुख आनंद आयुष्यभर देईल. साहिल, मला तुमचा स्पष्ट वक्तव्यपणा खूप आवडला. आम्हाला आमची नात नेहमी आनंदी हवी, त्या व्यतिरिक्त आमच्या काही अपेक्षा नाहीत. आमची सर्वांची तुम्हा दोघांच्या नात्याला संमती आहे. आशा करतो की तुमच्यावर ठेवलेला विश्वास तुम्ही सार्थ कराल. साहिलचे आजोबा साहिलकडे बघत म्हणाले. हो आजोबा, नक्कीच मी तो सार्थ करेन. मला पण थोडं मेघाशी एकांतात बोलायचं आहे, तुमची परवानगी असेल तर. साहिल नम्रपणे विचारतो. ठीक आहे, तुम्ही बोलू शकता. थोडा विचार करून ते तयार होतात. मेघा, जा तुझ्या रूममध्ये घेऊन जा त्याला, मेघाची आई तिला सांगते. हो. मेघा उभी राहत तिच्या रूमकडे वळते. तसे साहिलही तिच्या मागे मागे चालायला लागतो. बाहेर मेघाचे आजोबा अंजलीशी बोलत तिची विचारपूस करत होते. मेघाच्या आईने तिचं लग्न ठरल्याचं सांगितलं. त्यावर अंजलीनेही आग्रहाचं निमंत्रण दिलं. आजोबा, माझी एक इच्छा होती. मेघा माझी खूप खास मैत्रीण आहे. शिवाय तुम्ही त्यांच्या नात्याला परवानगीही दिली आहे, तर लवकरच ती माझी वहिनीही होईल. आजोबा, माझी अशी इच्छा होती की तिने माझ्या लग्नासाठी आमच्यासोबत गावी यावं. मला माझ्या लग्नात पूर्ण कुटुंब हवं आहे. तुझी इच्छा आहे ना, मग बिनधास्त तुझ्या मैत्रिणीला घेऊन जा. हो, पण लक्षात ठेव, तुला समजतंय ना मी काय बोलतोय ते? मोठ्यांसोबत बोलणी अजून व्हायची आहेत. आजोबा थोडक्यात तिला सांगतात.
हो आजोबा, माझं पूर्ण लक्ष असेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि थँक्यू. तुमच्याशी बोलून भेटून खूप छान वाटलं. माझ्या आजोबांची आठवण आली. तुम्ही सगळ्यांनी लग्नाला आलं पाहिजे. आता मी पत्रिका तर नाही आणली द्यायला, पण मला खरंच खूप आवडेल तुम्ही सगळे आलात तर. आणि शक्य झालं तर आपण दादा आणि मेघाच्या लग्नाची बोलणीसुद्धा तिथेच करून घेऊ. अंजली आग्रहाचं आमंत्रण देत सुचवते. बोलणी तर होतीलच ग. तू तुझं लग्न एन्जॉय कर. मला नाही वाटत हे आता कोणती नकार घंटा वाजवतील. बाबा बरोबर बोलून घेतील त्यांच्याशी. मेघाची आई अंजलीला सल्ला देते. हो, आणि आम्ही सगळे नक्कीच तुझ्या लग्नाला येऊ. तुमच्या कुटुंबाला बघता आणि भेटता येईल आम्हाला. आजोबा तिचा उत्साह बघून म्हणतात. आजोबा, मी खात्रीपूर्वक सांगते, तुम्हाला आमचं कुटुंब नक्की आवडेल. अंजली खात्रीने म्हणते. आजोबा त्यावर फक्त स्मित हास्य करतात. दरम्यान साहिल मेघाच्या मागे रूममध्ये येतो. तो शांतपणे तिच्याकडे बघत उभा होता. त्याचवेळी मेघा मान खाली घालून हातातल्या ओढणीशी चुळबुळ करत होती. काय आणि कसं बोलायचं याचा विचार करत असावी बहुतेक. तुला काही बोलायचं आहे? साहिल तिला काहीच बोलताना न पाहून विचारतो. खरं तर तोच बोलायला तिला घेऊन आलेला, पण सुरुवात तिनं करावी असं त्याला वाटत होतं. आणि त्यानंतर मेघा म्हणते की नाही, म्हणून मान हलवते. मेघा, माझ्याकडे बघून बोल. तुला हे लग्न मान्य नसेल तर मी आता बाहेर जाऊन सगळ्यांना सांगतो. मला तुझ्यावर जबरदस्ती नाही करायची. तू तुझे घरचे ठरवतील त्याच्याशी लग्न करायला मोकळी आहेस, साहिल कठोरपणे म्हणतो. मेघा मान वर करून केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. सॉरी, मला माफ कर, मी चुकले. मला करायचं आहे लग्न तुझ्यासोबत, मेघा हळूच म्हणते. तुला हवं तर तू वेळ घेऊ शकतेस विचार करायला. तुझ्या बाबांचा अजूनही नकार आहे ह्या लग्नाला, साहिल तिच्या डोळ्यात बघत म्हणतो. प्लीज साहिल, असं तुटक नको बोलू. मान्य आहे की बाबांना हे लग्न मान्य नाही, पण बाकी सगळ्यांना आहे. मला हे लग्न मान्य आहे. प्लीज एकदा मला समजून घे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मेघा रडवेल्या स्वरात त्याला पटवते. ठीक आहे म्हणत साहिल मागे वळणार. इतक्यात मेघा त्याला थांबवते. साहिल, मला मिठीत नाही घेणार? मेघा त्याचा हात पकडत निरागसपणे विचारते. साहिल तिच्या हाताला जोरात ओढत तिला मिठीत खेचून घेतो. आणि त्यानंतर हे तुझं वागणं पहिलं आणि शेवटचं. पुढे जर मला सोडून जायचा किंवा माझ्याशिवाय राहायचा विचार जरी मनात आणला तर बघ, यावेळी माफ करतोय, पण पुढच्या वेळी नाही. साहिल तिला घट्ट कवटाळत धमकी देतो. सॉरी ना, आय लव्ह यू. मेघा त्याच्या गालावर हात ठेवत हळूच कुरवाळते. आय लव्ह यू टू. चल आता बाहेर, नाहीतर सगळे येतील इथे, साहिल तिच्या कपाळावर किस करत म्हणतो. मेघा टाचा उंचावत त्याच्या कपाळावर किस करते आणि खाली येऊन त्याच्या डोळ्यात खोलवर बघत बाजूला होते. हे काय होतं? साहिल भुवया उंचावत तिला विचारतो. आणि त्यानंतर छोटेसे थँक्यू, मला समजून घेण्यासाठी, माझी साथ न सोडण्यासाठी, माझ्यावर प्रेम करण्यासाठी, मेघा त्याच्या डोळ्यात बघत म्हणते. ओ असं आहे का? मग ह्यांना पण कळू दे तू किती प्रेम करतेस ते माझ्यावर, साहिल मुद्दाम तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणतो. आणि त्यानंतर इश्श, काहीही तुमचं. मेघा लाजत पाठ फिरवते. अरे येतो इन्साफी हुई, साहिल नाटकीपणे म्हणत तिच्या समोर येतो. हो असू देत, बाहेर वाट बघत आहेत सगळे आपली. मेघा गालत हसत त्याला डोळे दाखवते. त्याचा हात पकडून त्याला बाहेर घेऊन येते. ही बघ आली दोघं. मेघाची आई त्या दोघांना बाहेर आलेलं बघून म्हणते. आम्हाला वाटलं आज बोलून होतंय की नाही यांचं.
अंजली मुद्दाम त्यांना चिडवायचं काम करत होती. साहिल अंजलीला डोळे दाखवत तिच्या बाजूला येऊन बसतो. झालं का बोलून? मग फायनल समजायचं ना मेघा आम्ही? मेघाचे आजोबा विचारतात. हो आजोबा. मेघा लाजत मान खाली घालते आणि त्यानंतर चला आजोबा, येतो आता आम्ही. अंजलीने आमंत्रण दिलंच आहे तुम्हाला. लग्नाला नक्की या सगळ्यांनी. साहिल हात जोडत म्हणतो. हो, तिने आमंत्रणही दिले आणि मैत्रिणीला घेऊन जायची परवानगी पण दिली. त्यामुळे मेघा तुमच्यासोबतच गावी येईल. आम्ही लग्नाच्या 1-2 दिवस आधी येऊ. आजोबा अंजलीकडे बघत हसत म्हणतात. येतो आता. येते आजोबा म्हणत दोघेही परत सगळ्यांच्या पाया पडून निरोप घेऊन निघतात. काय मग दादा साहेब खुश का आता तरी? अंजली गाडीत बसल्यावर त्याचा आनंदी चेहरा पाहून म्हणते. हो, खूप 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 खुश. साहिल मेघाचा चेहरा आठवत खुश होऊन म्हणतो. फायनली त्यांच्या लग्नाला परवानगी मिळाली होती. मग आता घरी कधी सांगणार आहेस? अंजली विचारते. आज संध्याकाळीच. सगळे घरी असतील तेव्हा निवांत बोलता पण येईल. साहिल स्माईल करत डोळे मिचकावतो. गुड डिसिजन. आजी खूप खुश होईल. मला तर असं झालंय की मी तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आधीच बघते. अंजली एक्साइट होऊन म्हणते. हो, फक्त संध्याकाळची वाट बघायची आहे आता. साहिल म्हणतो. बरं, मग आता मी तुला ऑफिसला ड्रॉप करू का? साहिल अंजलीला विचारतो. हो, थोडं काम आहे, ते संपवून घरी निघेल. अंजली साहिलला सांगते तर इथे मेघाच्या घरीही सगळे खुश होते. खास करून मेघा. जेव्हा घरी आली होती तेव्हा किती चेहरा पडलेला होता. हसू तर गायबच झालं होतं. पण आज तेच हसू चेहऱ्यावर उमलून आलं होतं. ती सगळ्यांशी हसत खेळत वागत होती. एकटीच हसत किचनमध्ये दिलेलं काम करत होती. मामी, बघितलंच ना, आज कोणीतरी जास्तच खुश दिसतंय. मैत्रीण मुद्दाम मामीकडे बघत खुणावते. कोण ग? कोण? मामीही तिच्यासोबत मस्करीत सामील होत काही माहीत नसल्याचा भाव आणते. तुम्हीच बघा बाबा, गालातल्या गालात लाजणं सुरू आहे. आपल्याच विश्वात रमलंय कोणीतरी. मैत्रेयी डोळे मिचकावत म्हणते. अय्या हो का? आता काय बाबा, स्वप्नातला राजकुमार जो मिळालाय त्याच्या स्वप्नात हरवली असणार मेघा. आता आपण थोडीच दिसणार आहोत. मामी तिला चिडवत म्हणतात. हो ना, आता आपण कोण? मैत्री उगाच चेहरा लटकवत म्हणते. मामी भाचीला मस्त चिडवायचा आनंद घेत होत्या. पार वाजवून सोडलं होतं बिचारीला. शोना, तुला तर आता मी सोडत नाही म्हणत मेघा तिला मारायला धावते. मैत्रेयी तिच्यापासून वाचवण्यासाठी पूर्ण घरभर पळत सुटते. पूर्ण घरात त्यांचा गोंधळ सुरू होता. आज आजोबांच्या घरात ह्या 2 चिमण्यांचा चिवचिवाट गुंजत होता. सगळे त्या दोघींचं लुटूपुटूचं भांडण बघत हसत होते. मेघाचे आजोबा लेकीच्या चेहऱ्यावर पसरलेलं समाधान बघून आनंदी होते. नातीच्या लग्नाची तयारी जोशात सुरू करायची ठरवत होते. पण त्याआधी एकदा जावयासोबत समोरासमोर बसून बोलायचं होतं. कितीही झालं तरी मेघाचे वडील होते ते. त्यांचं नक्की काय म्हणणं आहे हे एकदा जाणून घ्यायचं होतं. माधवी, मी जरा बाहेर जाऊन येतो. काम आहेत 2-3, ती करून घेतो. मेघाचे आजोबा बाहेर जायची तयारी करत म्हणतात. बाबा, आता कुठे निघालात आणि जेवायला याल ना? मेघाची आई काळजीने विचारते. नाही, नसेन मी जेवायला. तुम्ही जेवून घ्या, माझी वाट नका बघू. आहेत 2-3 कामं, ती हातावेगळी करून घेतो, वेळ आहे तर. मेघाचे आजोबा म्हणतात. बरं ठीक आहे. त्याही मग जास्त आढेवेढे घेत नाहीत. असतील त्यांचं काम, आधीपासून सवय आहे त्यांना, म्हणून त्या शांत राहतात. बाबा, तुम्ही इथे?
मला बोलवलं असतं तर मी आलो असतो. मेघाचे बाबा तिच्या आजोबांना बघून लगेच त्यांच्या पाया पडतात. म्हटलं खूप दिवस झाले तुम्हाला भेटलो नाही म्हणून आलो. मेघाचे आजोबा म्हणतात, या ना बसा. मेघाचे बाबा त्यांना आत घेत बसायला सांगतात. तुम्ही कामावर नाही गेलात? आजोबा त्यांना घरी बघून मुद्दाम प्रश्न करतात. नाही, ते 2-3 दिवसांची सुट्टी टाकलेली. घरी सगळे कसे आहेत? मेघाच्या बाबांना खरं तर मेघाची आई अंजली आणि मैत्रीबद्दल जाणून घ्यायचं होतं. पण असं डायरेक्ट कसं विचारणार म्हणून तो घरच्यांबाबत विचारतात. सगळे छान आहेत. लेक आणि नात आल्यामुळे घर भरल्यासारखं वाटत आहे. मेघाचे आजोबा मेघाच्या बाबांकडे बघत बोलतात. तसे मेघाचे बाबा मान खाली घालून बसतात. आता मान खाली घालून काहीच उपयोग नाही मनीषराव. तुम्ही त्यांना घर सोडून जाऊच कसं दिलत? मेघाचे आजोबा त्यांच्यावर नजर रोखत करारी आवाजात प्रश्न करतात. बाबा, मी त्यांना नव्हतं सांगितलं घरातून बाहेर जायला. मी त्यांना थांबवत होतो. पण माधवी, इथे चुकून अंजली झाले, पण मेघाच्या आईचं नाव माधवी आहे. माधवी ऐकायलाच तयार नाही. मेघाचे बाबा थोडंसं चिडून म्हणतात, मग काय करायला हवं होतं माझ्या मुलीने? आयुष्यभर ती तुमचं ऐकत आली होती. पुढेही तिने तुमचं ऐकलं असतं. पण ह्यावेळी मेघाच्या आयुष्याचा प्रश्न होता. तिच्या आयुष्याची वाताहत होताना बघत बसायला पाहिजे होते का तिने? मेघाचे आजोबा प्रश्न करतात. आवाजाचा टोन जरी मोठा असला तरी एक संयमी पण होता आवाजात. बाबा, ती माझीही मुलगी आहे. तिच्या भल्याचाच विचार करत होतो मी. मेघाचे बाबा म्हणतात. त्यांच्या आवाजांवरून त्याच्या मनात असलेली चिडचिड बाहेर पडत होती. तिच्या भल्याचा विचार करत होता. मग तिचं मत एकदा ऐकून घेतलंत? मान्य, तुम्ही तुझ्यासाठी चांगलाच मुलगा बघितला असता, पण सगळं आयुष्य तिलाच काढायचं होतं. मग तिचं मत महत्त्वाचं नाही तुमच्यासाठी? आजोबाही संतापून त्यांना प्रश्न करत होते. बाबा, पण तो मुलगा? मेघाचे बाबा बोलायला जातच होते की त्यांना हात दाखवत थांबवतात. तो मुलगा चांगला आहे मनीषराव. आजच भेटलोय मी त्याला. तुम्ही उगाच क्षुल्लक कारणावरून त्या मुलाला नाकारताय. एकदा नीट विचार करा. डोळसपणे बघा एकदा तुमच्या मुलीचं सुख कशात आहे ते. आजोबा त्यांना समजवायचा प्रयत्न करतात. पण बाबा, मनीषराव, मी इथे तुम्हाला समजवायला आलो होतो. ते समजून झालंय. बाकी तुम्हीच सुज्ञ आहात. मला तुम्हाला हेच सांगायचे की मी माझ्या नातीच्या आणि मुलीच्या मागे भक्कम उभा आहे. मेघाचे आजोबा त्याच्या डोळ्यात बघत आत्मविश्वासाने म्हणतात. लवकरच मेघा आणि साहिलच्या साखरपुड्याची तारीख निघेल. तेव्हा निदान आपल्या मुलीच्या आनंदासाठी तरी तुमचा हा आडमुठेपणा बाजूला ठेवून तिला आशीर्वाद द्यायला याल अशी आशा करतो. येतो मी, म्हणत ते उठतात आणि निघतात. मेघाच्या बाबांना काय बोलावं तेच समजत नाही. ते तसेच डोक्याला दंड लावून बसतात. तर दुसरीकडे अंजली खुश होऊन ऑफिसमध्ये येते. तशी लगेच अंकुशच्या केबिनमध्ये जाते. अंकुशही आज खूप खूप खुश होता. अंजली आत येत त्याचे नाव घेत त्याच्या जवळ येते. त्याला चेअरवरून उठवत गोल फिरवते. अगं हो, अगं एवढं खुश व्हायचं कारण तरी सांग आधी, अंकुश तिचा उत्साह पाहून म्हणतो. अंजली हसत त्याला घट्ट मिठी मारते. मी आज खूप खुश आहे. अरे, मला सांग तुझ्या खुश होण्याचं कारण. त्याशिवाय कसं समजणार मला, अंकुश विचारतो. आणि त्यानंतर अंकुश मेघाच्या घरच्यांनी दादा आणि मेघाच्या लग्नाला होकार दिलाय. अंजली अंकुशला खुश होऊन सांगते. त्याच्या मिठीतून बाजूला होत उड्या मारत सांगते. काय बोलतेस? पण हे झालं कधी? अंकुश आश्चर्याने विचारतो. आजच. आम्ही सकाळी मेघाच्या आजोबांच्या घरी गेलो होतो तिथे, असं म्हणत ती अंकुशला सगळं सविस्तर सांगते. अरे वा, चला, आमचे सालेसाहेबही लवकरच बोहल्यावर चढणार आता तर. अभिनंदन केलं पाहिजे त्यांचं. पण असं नाही बरं का, थोड्या हटके स्टाईलमध्ये. मेघाला पटवायला माझ्या टिप्स घेतल्या आणि
एवढी मोठी न्यूज मला अशी सांगतेस? ये तो नाइंसाफी है, अंकुश गूढ हसत म्हणतो. अंकुश, काय करणार आहेस तू? अंजली कपाळावर आठी पाडत विचारते. आता नाही, नंतर सांगतो. साहिल आज बोलणार आहे ना घरी? अंकुश डेव्हिल स्माईल करत अंजलीला विचारतो. हो, पण नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? अंजली पुन्हा विचारते. तिच्या लक्षात आलं होतं की तो काहीतरी खुरापती करणार आहे. कळेल ग, सालेसाहेबांची थोडी मज्जा घेतली पाहिजे ना. एवढा तर हक्क आहे माझा, अंकुश हसत म्हणतो. बरं, पण तू ऑफिसमध्ये कशी? तू तर सुट्टी घेतली होतीस ना? अंकुश विषय बदलतो. हो, पण वेळ होता म्हणून म्हटलं मार्केटिंग टीमसोबत काही पॉईंट्स डिस्कस करून घेते आणि थोडं काम पेंडिंग आहे तेही संपवते. अंजली म्हणते. ओके, चालेल. लंचपर्यंत सगळं करून घे. आपण लंचला बाहेर जाऊ, अंकुश सांगतो. तिथे साहिलही ऑफिसमध्ये बसून घरी कसं आणि काय बोलायचं याचा विचार करत होता. होकार मिळणारच हे त्याला माहीत होतं, पण कोणाचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून तो काळजी घेत होता. दुपारी अंकुश आणि अंजली लंचला बाहेर जातात आणि तिथूनच अंकुश गाडी थेट अंजलीच्या घरी वळवतो. अंकुश, मला आता खरंच थोडी भीती वाटते. तू नक्की काय करणार आहेस? अंजली घाबरत विचारते. पेशन्स खूप कमी आहेत तुझ्यात. जास्त काही नाही ग, थोडी गंमत, अंकुश डोळे मेचकावत उत्तर देतो आणि थेट घरात शिरतो. अरे अंकुश, येस बाळा, मोठी आई त्याला बघून म्हणते. कसा आहेस तू? मी मस्त. लेकीचे लग्न आहे माई, मग थकून किंवा आजारी पडून कसं चालेल? ती हसत म्हणते. हो माई, बाकी सगळे कुठे? माझी डॉल कुठे आहे? अंकुश घर शांत पाहून विचारतो. कोणी माझी आठवण काढली? अंकुश, अरे कधी आलास? बाबा मित्रमंडळींना भेटून नुकतेच आलेले, ते हसत विचारतात. हे काय बाबा, आत्ताच आलोय, अंकुश हसत हसत म्हणतो. तुमचा लाडका जावईच आठवण काढतोय बिचारा, विचारा त्यालाच, माई आजी चिडवत म्हणतात. अरे दिसलं नाही म्हणून विचारलं, अंकुश म्हणतो. तुझी डॉल तिच्या मामा मामीसोबत बाहेर गेली आहे आणि आजी आत रूममध्ये गेल्या आहेत, मोठी आई सांगते. बाबा, माई आजी, मला ना तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आपण आजीच्या रूममध्ये जाऊन बोलूया का? अंकुश त्याच्याकडे बघून विचारतो. काय रे, काय बोलायचं आहे? बाबा थोडं काळजीत पडत विचारतात. बाबा सगळं सांगतो, आधी आजीच्या रूममध्ये चला. अंकुश त्यांना उठवत त्यांच्या खांद्यावर हात ठेवत लहान मुलांसारखं मागून धक्का देत म्हणतो. अरे वरती कुठे चाललायस? तिची रूम इथे खाली आहे, मोठी आई हसत त्याला टोकत आजीची रूम दाखवतात. ओके ओके, चला मग. बाबा काही काळजी करू नका, एक आनंदाची बातमी आहे. अंकुश त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी समजून त्यांना रिलॅक्स करत म्हणतो. आनंदाची बातमी? मोठी आई त्याच्याकडे बघत थोडं संभ्रमात पडून स्वतःचीच म्हणतात. आजी आजी. अंकुश आजीला आवाज देतच त्यांच्या रूमचा दरवाजा उघडा दिसतो तसं आत जातो. अरे तुम्ही सगळे इथे? आजी सगळ्यांना बघून विचारतात. हो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे, म्हणत अंकुश एक नजर सगळ्यांवर टाकत बोलायला सुरुवात करणार. त्याआधी बाबा आणि माई आजीला चेअर आणून देतात, त्यांना बसवतात आणि स्वतः तो आजीच्या बाजूला बेडवर बसतो. तर मला तुम्हाला सांगायचं होतं की, म्हणत अंकुश साहिल आणि मेघाबद्दल सांगतो. तसं त्या तिघांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद उमटतो. अंकुश फक्त त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आता त्यांनी घरच्यांना सांगायचं ठरवलं आहे एवढंच सांगतो. मेघाच्या बाबांचा विरोध आहे हे मुद्दाम तो टाळतो. आणि एवढंच नाही, आज साहिल तुम्हाला सगळ्यांना हे स्वतः सांगणार आहे असं म्हणत अंकुश आपला पुढचा प्लॅन सांगतो. तसे सगळेच
डोळे मोठे करून एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. मी तयार आहे. आजी लगेच होकार देतात. त्यानंतर आता खरी मज्जा येणार. आजी अंकुशला टाळी देत खुश होतात. बाबा, माई, आजी, तुम्ही पण देणार ना साथ मला? अंकुश त्यांच्याकडे आशेने बघतो. त्यानंतर तसे ते दोघं गालात हसत एकमेकांकडे बघत होते. बोला ना बाबा. अंकुश ते काही बोलत नाही म्हणून बाबांना म्हणतो, हो देऊ आम्ही तुला साथ, पण माझ्या लेकाला जास्त त्रास द्यायचा नाही हां. बाबा त्याच्याकडे बारीक डोळे करून म्हणतात, हो बाबा, नाही देणार, पण तुम्ही हे विसरू नका की मी पण तुमचाच मुलगा आहे. अंकुश विचारा चेहरा करत म्हणतो, हो रे, तू तर मुलगा प्लस जावई आहेस. तुझं तर ऐकावंच लागणार आम्हाला. काय म्हणतेस माई? बाबा मुद्दाम त्याची खेचत म्हणतात, हो, जर जावयाचा मान मोठा तर जावयाचा मान मोठा. माई ही गालात हसत बाबांना साथ देतात. अंजली आणि आजी तोंडावर हात ठेवून आपलं हसू अडवून बसलेल्या होत्या. हां, 1 मिनिट, तुम्ही माझी स्तुती करताय की फिरकी घेताय? अंकुश तोंड फुगवत सगळ्यांकडे बघतो. तसं सगळे जोरात हसतात. तोही ओशाळून हसायला लागतो. नंतर मग सगळे आपापल्या कामात व्यस्त होतात. अंकुश थोडा वेळ आजीजवळ बसतो आणि त्यांच्याशी गप्पा मारतो. गप्पा म्हणजे आजीला जाणून घ्यायचं होतं साहिलच्या प्रेम प्रकरणाबद्दल. त्यांना सगळं सांगून नंतर तोही आजीला आराम करायला सांगत आजूबाजूला कोणी नाही बघून अंजलीच्या रूमकडे वळतो. त्याची लेक नाही, मग थोडा दोघांना एकांत, नाहीतर अंजली आजूबाजूला आहे हेही विसरून गेले असते. दोघं बापलेक पक्के चालू होते दोघं. अंजली तिची रूम आवरत होती. तिचं लक्षच नव्हतं. ती तिच्या कामात गुंग होती. हाय, तो मागून अंजलीला मिठीत घेत तिच्या कानाजवळ जात बोलतो, अंकुश तू इथे? कोणी बघितलं तर? बाबा आहेत घरी. अंजली पॅनिक होत म्हणते, हा मग काय झालं? अर्धा होणारा जावई आहे त्यांचा मी. अंकुश तिच्या बेडवर मस्त निवांत बसत बोलतो, अर्धा? अंजली न कळून त्याच्याकडे बघते आणि त्यानंतर तो म्हणतो, एंगेजमेंट झाली आहे ना, आता फक्त लग्न बाकी, मग पूर्ण जावई होईल. अंकुश भुवई उंचावत म्हणतो, कसं सुचतात असे पानसट जोक तुला? तू बाजूलाही हो बरं आणि खाली जा. बाबांनी बघितलं तर अर्धा जावई झाला आहेस ना, तो पण कॅन्सल होशील. अंजली डोळे फिरवत परत रूम आवरण्यावर फोकस करते. अरे, असं कसं कॅन्सल होईल? एकुलता एक लाडका जावई आहे मी त्यांचा, आणि लाडका लेक पण. अंकुश कॉलर उडवत म्हणतो. आणि त्यानंतर हो का, म्हणून असं माझ्या रूममध्ये घुसणार का तू? अंजली बारीक डोळे करून त्याला म्हणते. आणि त्यानंतर ठीक आहे, जातो मी. अंकुश रागात उठून दरवाजाच्या दिशेने जातो. तसं अंजली लगेच त्याचा हात पकडते. वाकून गालात हसत त्याचा चेहरा बघते. राग आला त्याचा फुगलेला चेहरा बघून हळूच म्हणते. आणि त्यानंतर अंकुश बारीक डोळे करून तिच्याकडे बघतो. सॉरी. अंजली क्यूट फेस करत त्याच्याकडे बघते. राहू दे तुझं सॉरी तुझ्याकडेच, जातो मी. अंकुश रागात तिला म्हणतो. अंकुश सॉरी ना, मी मस्करी करत होते. हे बघ, मी कान पकडते हवं तर. अंजली क्यूट फेस करून कान पकडते. खरं तर तिला असं बघून त्याला खूप हसू येत होतं, पण कसंबसं ते तो अडवतो. मग भाव तरी कुठे सिरियस आहे? अंकुश तोंड फुगूनच बोलतो. त्यामुळे अंजलीला पहिले तर समजत नाही, पण जसं जसं तिला समजतं तसं ती त्याच्याकडे बघते. तो हसत तिच्याकडे बघत होता. अंजली कमरेवर रुक्मिणीसारखे दोन्ही हात ठेवून त्याला रागात चिडून बघत होती. अंकुश हसत तिच्या जवळ येतो. मग कशी वाटली माझी ॲक्टिंग? तशी ती गडबडून जाते. नजर चोरत थोडी मागे होते. अंकुश पुढे पुढे येतो. तशी ती एक एक पाऊल मागे टाकत दरवाजाच्या थोडं बाजूला भिंतीला जाऊन टेकते. अंकुश जवळ येत ती पळून जाऊ नये म्हणून तिच्या दोन्ही बाजूने हात ठेवतो. अंजली,
मला तुझ्याशी नीट असं बोलायलाच मिळत नाही. ऑफिसमध्ये आलीस की आपण दोघंही कामात बिझी असतो. घरी आलो की तू बिझी होऊन जातेस. अंकुश तिच्या डोळ्यात बघत तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करतो. नाही तर कधी बोललो तर जेवलं का, घरी काय चालू आहे, नाहीतर मग मी डॉलसोबत बोलत बसतो. तो बारीक चेहरा करून तिच्या गालावर अंगठ्याने रब करत होता. आणि त्यानंतर मग अंजली कसंबशी हिंमत करत त्याच्याकडे बघत विचारते. त्याच्या स्पर्शाने सुचायला जे बंद झालं होतं. मग ना, मला तुला विचारायचं होतं, तुला हनीमूनला कुठे जायला आवडेल? तसं मी प्लॅन करतो. अंकुश तिच्या डोळ्यात बघत एकदम हळुवारपणे विचारतो. तिच्या पोटात तर बटरफ्लाय उडायला लागले होते. तुला कुठे जायला आवडेल? अंजली अंकुशचा चेहरा ओंजळीत पकडत त्याच्याकडे बघत विचारते. तू सोबत असशील तर मी कुठेही जायला तयार आहे. पण मला स्नो असलेल्या ठिकाणी जायला आवडेल, जिथे मस्त बाहेर बर्फाचा वर्षाव होत असेल आणि रूममध्ये कधी मी तुझ्यावर तर कधी तू माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत असशील आणि पहाटे कधीतरी आपण तू अंकुश बोलतच असतोच की. अंजली न राहून त्याच्या ओठांवर ओठ टेकून त्याला गप्प करते. एकीकडे तो बोलत तिच्या मानेवर चेहऱ्यावर छोटे छोटे किस करत होता. त्यासोबत त्याच्या हात सैरभैर फिरत होते. कधी पाठीवरून, कधी कमरेवर तर कधी पोटावर हळूच हात फिरवत तिच्या नाभीशी खेळत होता. सोबत त्याचं त्या शेड्युसिव्ह आवाजात रोमॅन्टिक बोलणं सुरू होतं. बिचारीला कंट्रोल ठेवायचा असूनही ठेवता येत नव्हता. एवढी हरवून गेलेली ती त्याच्या स्पर्शात, त्याच्या बोलण्यात. त्याचा तो दुहेरी हल्ला सहन न होऊन ती त्याला जवळ खेचत त्याच्या ओठांवर ओठ टेकवत एकदम पॅशनेटली किस करू लागते. मध्येच त्याचा खालचा ओठ दातात पकडून चावणंही सुरू होतं. अंकुशही तिला घट्ट मिठीत घेत पुरेपूर साथ देत होता. नंतर अंजलीचा श्वास अपुरा पडायला लागतो तशी त्यांचा ओठ शिवणीचा कार्यक्रम थांबवून लाजतच ती त्याच्या मिठीत शिरते. ओ हो, तर मॅडम पूर्ण तयारीत आहेत, अंकुश मुद्दाम तिला चिडवत म्हणतो. हळूहळू तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला नॉर्मल करणंही सुरू करत होता. गप्प बस, सगळं तुझ्यामुळे झालं. अंजली लाजून त्याच्या छातीवर अजून तोंड लपवते. हो मग, माझ्यामुळेच एवढी ट्रेन झाली आहेस तू. अंकुश अजिबात माघार घेत नव्हता. तिला चिडवायचा एवढा चांगला चान्स तो सोडणारच नव्हता. मी जाते बाहेर. अंजली त्याच्या मिठीतून बाजूला होत दरवाजाकडे वळते. अंजली, अंकुश तिचा हात पकडत आवाज देतो. तसं अंजली डोळे मिटून तशीच थांबते. अंजली, मला खूप आवडला हा किस. अंकुश मुद्दाम प्रत्येक शब्दावर जोर देत तिच्या कानात झुकत म्हणतो आणि हळूच तिच्या कानावर ओठ टेकवतो. अंजली लाजून त्याला धक्का देऊन दरवाजा उघडून बाहेर पडते. कारण तिथे उभं राहणं शक्यच नव्हतं आता तिला. शी इज ड्रायव्हिंग मी क्रेझी. अंकुश लाजून केसांवरून हात फिरवत हसतच तोही रूम बाहेर पडतो. खाली येऊन हॉलमध्ये बाबांच्या बाजूला बसतो. अंजली डायरेक्ट किचनमध्येच घुसते. अंकुशपासून लपवण्यासाठी, नाहीतर अजून छळणं असतं त्याने. थोड्या वेळाने अंकुशला रिषभचा कॉल येतो. तसा तो थोडा वेळ बोलून फोन ठेवतो. अंकुशची खरं तर त्याच्या एका महत्त्वाच्या क्लायंटसोबत मीटिंग होती, जी तो विसरून गेला होता. त्याचाच रिमाइंडर देण्यासाठी रिषभने कॉल केला होता, कारण दोघेही ती मीटिंग अटेंड करणार होते. तसं अंकुश त्या तिघांचा निरोप घेऊन निघतो. पण जाण्याआधी अंकुश परत सगळ्या प्लॅनची आठवण करून देतो. बाबा हसत त्याला आश्वस्त करतात. अंजलीला तो हळूच डोळा मारून बाय बोलून निघून जातो. काय हा पोरगा किती लहान मुलांसारखा वागतो, माई हसत म्हणतात. चालायचं माई अशा गमती जमती.
आयुष्यात हव्याच, त्याशिवाय आयुष्यात मज्जा नाही. अंजलीचे बाबा गालात हसत म्हणतात. हो, तेही आहेच. माईही मान्य करतात. रात्री 7:30 पर्यंत साहिल घरी येतो. तसे सगळे एकमेकांशी गप्पा करत आपापलं काम करत होते. घरचं वातावरण नेहमीसारखंच होतं, पण आज त्याची कोणी दखलच घेतली नव्हती. नाहीतर रोज आल्या आल्या माई त्याच्यासाठी पाणी आणायच्या. मोठी आई, आजी, बाबा त्याची विचारपूस करायचे, पण आज एकही जण त्याच्याशी बोललं नव्हतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.